सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभप्रभात. आज दिवस दुसरा. झोपेत नव्हतं, गळ्यात टाळ. हे मुंग्या चढतात अंगावरती. आज दिवस दुसरा आहे, पण वाजले बघ किती. 11 वाजायला आले. मी उठलोय 8 वाजता. चावी देतोय. उठलो 8 वाजता, पप्पांना सोडलं. आई दापोली गेली काल सांगितल्याप्रमाणे. तर आई गेले दापोलीला हळदी विकायला. ओके, पप्पा गेलेत कार्याला. म्याव म्याव ते मांजर सगळे बघा. बंटू बघा तुम्हाला. बघा बंडू कुठे आहे रे? मच्छी ते बघा, मच्छी झाकून ठेवलेली आहे ना. तोपर्यंत तो पालत ठेवू नये की मच्छी मला पाहिजे. आणि बिट्टू भुंकत होता, तर घरी कोण नाही म्हणून त्याला बांधून ठेवले. त्याला बांधून आवडत नाही. आता सगळे दुपारी येतील, पप्पा पण दुपारी येतील. काल पण आई पप्पा गेले खाली, मी झोपून होतो. आज पण गेलेत कार्याला पप्पा. आई गेली दुपारपर्यंत आपल्या दापोलीतून वडापाव घेऊन. बघूया काय आणते. तिला फोन करायचा आहे, सांगायचं आहे त्या कुत्र्याचं नाही पण मांजरांचं खाणं आणं सांगायचं आहे. तो काही कुत्रा खात नाही, त्याचं ते खाणं आहे. ते नाश्ता पण नाही केला. पहिलं बोललो पप्पांना कार्याला सोडतो. मग पप्पांना सोडलं तिकडे त्या वाडीत. मग थोडा व्हिडिओ अपलोड करायला थांबलो, पण नेट काय व्यवस्थित चालत नाही. 40% झाला आणि नंतर मग निघालो. तर गाण्याचं गॅरेज लागतं मध्ये, तर गॅरेजवर थांबलो. दाखवीन कधी मध्ये गेलो तर गॅरेजवर. हां हाय गॅरेजवर थांबलो. तर तिथं 10-15 मिनटं थांबले. सरपंच भेटले, त्यांच्याशी बोलत राहिलो. नंतर मग समीरदा भेटला, त्याचे वडील ऑफ झाले. समीरदा मुंबईला गेलेला आणि आज आला आईला न्यायला. मग तो भेटला, तो बोला चल जरा जाऊया ग्रामपंचायत. मी बोललो चल जाऊ. मग त्याच्यासोबत गेलो आणि आता आलो. कोंबडी कोंबड्यानं जरा दरवाजा काय उघडला की कोंबडी आलीच. यायला काय ना हागून घाण करून ठेवतात, शिटोक्या टाकतात. शे हडा तिकडे तुमच्या मायला. चला आता आईने नाश्ता काही घेतला ते बघूया. हे बसलेत. वाव आई आल्याशिवाय काय नाही भेटणार मच्छी तुम्हाला. वाव चला प्लेट घेऊया. काय हो मस्त पोहे बनवलेत. हेच खाऊन टाकू काय? मी दुपारी जेवायची गरजच नाही. आणि चाय. अरे डोंगळे बघा, हे बघा कुठं नाही तर काय माहिती. हड माझ्या डोंगळे ना. वाऊ मॅऊ काय तू खाशील काय? तुला इकडं हे तुमच्या हे खा ही खाना. हा बंटू हराम येतो ना खाना, त्याला मच्छीच पाहिजे. बंटू खा. हे बंटू बंटू कसला खातो नंतर, त्याला मच्छी पाहिजे. अरे मग कोंबड्या यार, कोंबड्या एवढं शिजवतो आधी. थोडंसं बाहेर जातो कट्ट्यावरती. चला चमच्या नको, हातानेच खातो. अरे कोंबड्या आईचा घो. चला पळा बाहेर. हा दरवाजा खुशी. हे तू खाशील? खा बघ, तू खा. खाऊ दे त्याला थोडं. खा नाही खाणार. तुमच्या माग त्याला खाऊन देणार नाही कोंबड्या. सगळं सामान्य मशीन ठेवलेलं इकडं असतं व्यस्त सगळे. मस्त आहे. आता जरा सुकलेत. आईने 6 की 7 वाजता बनवलेत. मी आता खातो 11 वाजता. बिट्टू तुला पाहिजे अजून? थांबा. आईने साखर टाकली जराशी, त्यामुळे गोड झालेत. मला साखरेची आवडत नाही. काही लोक साखर पण टाकतात. साखरपेक्षा शेव मस्त वाटतो. कोंबड्यांना टाकतो आता बघा, कोंबड्यांची मजा. धर सगळे येतात. आपल्या कुत्र्याला टाकू. त्याला आई जेवण देऊन गेली असं ना सकाळ घ्यायला भूक लागते माहिती आहे.
गावावर जात गुणांशी मस्त पोहे खाऊ, चहा गरम करून घेतो. सर नेटवर्क नाही म्हणून व्हिडिओ अपलोड करायला व्हायचा घेतो आणि आयफोन फुल होऊन जातो स्टोरेज त्याचा. हा गावी एकदम मस्त शांत. मला उलटा कॅमेरा दाखवतो कसं मस्त एकदम. अरे तुमच्या मायरा गबस जरा जा तिकडे, हडा हडा जा 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 तिकडे जा जा अंगण्यात जा, इकडे य जा अंगण्यामध्ये जा. एवढा टाइम टाकलाय खायला. तुला पाहिजे, तुला पाहिजे. मस्त एकदम शांत वातावरण आहे. मला फक्त कोंबड्यांचाच आवाज येत असेल, आलेत म्हणून त्यामुळे टाकतो सगळं. हे गबासा सगळी आमचीच कोंबडी आहेत. तर मी एक संडेला तर कापणारच आहे यातला कुठली तरी मोठी बघी आणि कापून टाकेल. मस्त संडेला एकदम चिकन करून भरलेला चिकन. या सगळ्यांपैकी काळी घेऊ, मग काळीला घेऊ, त्या काळीला घेऊ, नाही तर मग ह्या काळीला नाही, हिची पिल्ला. हां ही घेऊया, ही तंगडी मस्त आणि पूर्ण भाजून टाकूया. आग लावून भाजून टाकतो मस्त. तुमची विकेट आहे, सांभाळून ठेवा. एकीला तरी खाणार आहे मी. पपई पण आले बघा किती. इथे पपई आले, तिथे पपई आले, पपई पण आहेत. हा ही कोंबडी अंडी देते बघा. इकडे गेली. हां ए रे अंडीवाले इकडे. ए अरे तुला चावू नको येडे, झोंबाट नुसता. अरे सगळे संपले, कोंबड्याने टाकून आणि कुत्र्याला टाकून. मलाच नाही काय राहिले तर काय करतो, टोपच टाकायचं. हा बाबा बंटू तुला काय नाही. अरे नाही रे राजनो बाबा, काय बघ काय नाही, काय नाही, काय नाही. टोपच घेऊन जात होता बाहेर बंटूला आणि मला, कुत्र्याला, शेरूला आणि मला. तुम्हाला काय नाही सर ना, ग बसा तुम्ही. शेरू आहे बघा, टोपच आहे तेवढे. काय टोपच संपवतो आईवले. अरे एवढे खाल्लेत आम्हाला खाणार ना. मांजरानं टाकीन थोडेसे, सॉरी कोंबड्या ना, कुत्र्याला टाकतो पहिलं थोडंसं. समजा खा तू, मस्त दोघांनी मजा करू. खा. टोपच घेतलं एकदम मस्त. आम्ही खात एन्जॉय करतो, तुम्ही पण खात एन्जॉय करा व्हिडिओ बघ. ओके चला. काय चालू खा झालं वाटतं त्या पार्टीला. दगडामध्ये होते मग सगळी माती घेऊन मग घरी येणार सगळी अंतरुणामध्ये झोपले की. आजचा पण दिवस आरामातच जाणार असं वाटतंय. कालचा एक दिवस झाला पण लगेच, आज दुसरा दिवस. जसे कामावरती दिवस मोजायला लागत नाही, कामावरती दिवस पटापट जातात. 2023 संपला पण लगेच. जेव्हा स्टार्ट केलेला व्हिडिओसाठी 2022-23 झाला आज. दिवस कसे पटापट जातात काही कळतच नाही. गावी मस्त एकदम शांत. कोण मुंबईला म्हणजे कसे कुणाला कोणाचे काही पडलेले नसते, स्वतःच्या धुंदीमध्ये असतात. गावी नाही तसं. गावी मी आज आलो तरी पण आजूबाजूचे विचारायला लगेच, काय भाऊ कसं आहे, कधी आलास, सगळे कसे बरे आहेत ना. तिकडे कोण नाही. आई आली वाटतं, आई आली ती बघा, आई आली. डोक्यावर काहीतरी आहे तिच्या. आता मी फोनच करणार होतो तुला. अरे काय खाऊ आणलास, मांजरात आणलास. हा बस बा, तो बघ तिथं त्या मच्छी घेतली त्या टोपाशीच आहे अजून. काय काय आणलंयस. हा आईला सांगितलेली केळी पण, हा कच्ची पक्की बरोबर आणले. हो हा पण ओरडत होता, मी पण आताच आलो. पप्पांना सोडली ग्रामपंचायतीच्या मध्ये घेऊन होतो.
खाऊ काय आणलं दाखव पहिला. नाही खाऊ काय आणला तर आपल्या घरी खाऊ आहे कसं आणू. हा दापोलीत गेलीस नाही खाऊन आणलं. वडापाव पण आणलास मला. हा बस वडापाव पाहिजे बाबा. तेव्हा म्याव म्याव आई आली कशी अजून वरडायला लागला. तेव्हा कोंबडी घुसले घरात. हो आई आले बघ आता. आईने तुला खाऊ पण आणलाय बाई. या इकडं थांब. आईने काय काय आणलं बघूया. आपल्याला वडापाव आणलाय. साखर संपली वाटतं. डाळ. हे अपना वडापाव. और हे काय सुपारी. हे बघा मंटू. सुपर तंबाखू काय आणू शकतो तू. अरे तुम्हाला फोन करून सांगतोय काय काय पाहिजे सांगा. मंटू आता असं म्हणतो टकली खालतो नाही येणार तर असं देस बाबा. नाही किती 100 रुपयाला एक ना. 50 रुपये. हा मग 100ला 2 ना. तेच म्हणजे ऑफर तशीच असते. बाय 1 गेट 1 फ्री आहे ना. 100ला 2 दिलं असतील ना ते. ते पण हरामी एकावर एक फ्री आहे सध्या. त्यांचं असंच आहे 100ला आहे. आता पहिला बंटूला बघा एक थांबा. आई पकड असा फोन. टकली खा नको देऊ. देस तरी पण काय नाही असं पकड. नको जर मी दिसतोय का तू त्याच्यात बघ. मी दिसतोय तुला. अगं त्याच्यात बघ. अरे त्याच्यात नको बघू. समोर बघ. दिसतोय बस माझा गेला. दिसतोय तर काय. आई कुठं आईला सांगितलं त्यात बघ तर ती त्या मागच्या कॅमेऱ्यात बघते. वा आता मग टकली खालतो. अरे खाव दे. टकलीनी बसली आता त्याला देतो एक बघ टकली. बंटू ही रे हो रे. तो आता विचारला तिला मग हॅलो. आता बघ कसं वाचेल. तू तिकडे बघ ना. तू नीट धर कॅमेरा. तो तिने स्वतः कुठं ठेवलायस. दिसतोय ना. तिथे ठेवलायस. हो दिसतोय. दिसेल तुला. तू नीट धर. अरे दिसतंय. मग एवढा मोठा चौकोन आहे. तिला नको जास्त. बस झालं. बंटू ह्याच्यासाठी तरगाना तोडत होता ना. आता बस झालं टकली खाय आता. हा बस झालं बाबा की संपल नाही तुझं. त्या डब्यात टाकून ठेवतो ना. त्यांचा डब्बा दाखवतो. या इकडं. अरे असा धर ना. हाताने धर असा. दिसतोय मग तुला बघ दिसतंय ना सगळं. असं बघ. नाही धरला तर असं फिरवायचं इकडे. दिसतोय हा काय खातायत. हा असं आता इकडे फिरव. त्यांचा डब्बा दाखवतो. आता वर कर जरा असा. ऍडजस्ट कर तुझ्या नुसार. मी दिसतोय काय तुला. दिसतोय. अरे बाबा फुल झाला लक्षातच नाही. हा पॉवर बँक फुल झाला ना. आयफोनचा चार्जर. दिसतोय. हा त्यांच्या डब्यामध्ये भरून ठेव. आला दाखवतो. हा एक पुढे पिशवी. बंडू खुश झाला आता बघितला. त्याला पाहिजे होता. मी मुंबईवरून रोज आणतो दर वेळेला येतो तेव्हा. ह्या वेळेला विसरलो. घेल नंतर पुढे गेले मी पर पाठी आली म्हणता आम्ही आली केलं जवळ बोलला. ती पिशवी टाकून द्यायची ना आता. चला आता बघा खाल्ला ना. आता कसं गप बसला बघा. एवढा हरामी येतो काय ना. आता चला झालं बा झाला. किती सारखं खाल काचा इथेच टाकू. आणि ही पिशवी इथे ठेवू. मग पप्पा ठेवतील नंतर. त्याची जागा इथं. मी आताच पोहे खाल्लेले पोटभर मस्त सगळे. हो आणि कुत्र्याला टाकले. मांजराला टाकले. कुणाला. आयसला. तू खाऊन गेलीस ना ग. खाल्लेस म्हणून मी बोला जाऊ दे संपवून टाका. परत आई येईल कधी. आईचा पत्ता नाही. पप्पा खाऊन गेले. मी बोला मी नंतर येऊन खातो पप्पा. हे कुत्र्या किती. हा बघ ते बघा पावती तुम्हाला कालची दाखवायची होती ना. हे बघा पावती. 1600 किती. 1650. काजू पण होते काय. हा पावती आजच्या ठळक. हा 650 रुपयांना. मग बघ. आणि रिक्षावाल्यांचे 50 रुपये. मग अजून जमवायचे ना. अरे भरपूर जमवायचे ना. 16,000 आले पाहिजेत. किती 16,000. इथे पावती तिथंच. आईनी मेहनत उन्हातानात जाऊन ना. बघा 4 वाजता येऊन जायची. पप्पा घरी जायचे आणि आई फक्त जायची ना. कुठं कुंभारटे बीत धडपडले असतील पप्पा. हे लोकांचे जमवायचे आपले नाही. म्हणजे हरडीची झाडं असतात ना. धूळ उडते सगळी बघा.
जायचं लोकांच्या दरवाज्यातनं सॉरी म्हणजे जंगलात कुणाच्या पण होतात ना काय जमिनीत जायचा आणि भेटले उचलायचे. पायलीला किती रुपये पाहिले? 17 रुपये किलो. कमी झाला असेल 1 किलो म्हणजे 17 रुपये 1 किलो. आधी 16 होता आणि त्याच्या वेळेला आम्ही लहान असतो होतो ना तेव्हा 1 रुपया पाहिली होती ना आईला. मग तेव्हा गंडवायचे आम्हाला आपल्याला ना म्हणजे 1 रुपया पाहिले ते तिकडे विकत असतील 5 रुपये 3 रुपये म्हणजे बघा असे. पायलीवरती किती पायलीमध्ये 1 किलो तरी बसत असतील जास्त. 1 किलो म्हणजे बघा आता 16 रुपये. 3 किलो नाही ते वजन ह्याचं 3 किलो आहे. धान्याचं वजन 3 किलो म्हणजे 1 पायली असं बसतं. आणि हरडे मला वाटतं जास्त देत असेल. तो काय तडकाने थोडं तुला. हा आई ह्याला जेवायला घाल का? ह्या कुत्र्याला जेवायला घाल. कुत्र्याला जेवायला घाल. बघा जुनं घर आहे एकदम मातीचं आहे बघा. इकडे काकाने इथं रिनोव्हेट केलेलं. घरी लग्न होतं आधी खूप आधी. कुत्र्याला जेवायला नको मग त्याला काय घातलंच काय? नाही काय नाही बा आम्ही घातलं. आता पोहे दिले थोडेसे. एक प्लेट त्याला आणि 2 प्लेट मला. आता आईने वडापाव आणलाय तो खाऊया मस्त. इकडे बघा सुगंधाची मुली कपाट. हा तर कपाट मी बारका छोटासा होतो तेव्हापासूनचा कपाट आहे. एक फोटो पण आहे तुम्हाला कधी भेटला तर तो शेअर केला. रडतोय मी इथे तेव्हा. इथं फळ आणले ते. इथं देवाची खोली आहे. दरवाजा आणि इकडे एक अशी स्पेस जिथून माळ्यावर जायला जागा. माळ्यावरती मी ते इथूनच डायरेक्ट असं जातो असं. इथे टीव्ही आमचा बंद पडलेला बघा. कुठला होता आपला? सॅमसंगचा टीव्ही होता काय? अरे त्यांना जर आता आई ते म्हणलं मच्छी कापून दे आम्हाला मच्छी कापून दे त्यांचं तेच चालू आहे. काय ते मग गाडी भाडा किती? 50 रुपये जाऊन येऊन. मग बरं आहे. जायच्या याची 100 रुपये म्हणजे 1600 मधले 100 गेले 1500 रुपये आपल्याला. बरं आहे. अण्णा पण जातात ना दापोलीत भाजी आणायला मग घेऊन जातात. चालेल चला मग आई मच्छी कापताना दाखवतो कसे ते मांजर बॉम्ब करतात ते. त्याच्या आधी वडापाव थांबा आपला वडापाव खाऊया. कसे पिशवी. मुंबईच्या वडापावपेक्षा गावचा वडापाव खाण्यात मजाच येते. काय सुकी चटणी असते. थंड झाला वडापाव. किती आणलं नाही 2 आणलं नाही. चटणी नाही टाकलेली आई. बघा पाव छोटूस आहे पण वडा बघा केवढा मोठा आहे. बघा पावाच्या बाहेर वडा येतो. दिसतोय काय? कॅमेरा कुठे? त्यासोबत मिरची. वडापाव मिरची आहे. मग तू खाशील पाव? पाव घे. हिला सगळं हे काय झालं? ओके काहीतरी झालं. मोबाईल डेटामध्येच काहीतरी आलेलं. हो गोड केलेलं. मला गोडवाले नाही आवडत. हा देस सर चालेल पण हा की काय किती रुपये? हा काय वडापाव किती रुपये? सेमच रेट आहे 15 रुपये. मुंबईला पण 15च आहे. मुंबईला पण 15च आहे. मी आता घेतली. ठेवू तुला? तू बा आता घेतली ठेवली आणि बसतोय तिथं निवांत जरा. बोलो तुझा आवाज आला तिकडून खालून वरडल्याचा. हॅलो हा कोणा पप्पा आणलास?
मग खा तू मला एक बस झाला मग तू ये संध्याकाळी गाडी घेतलीस काय तू हे म्हणजे म्हणता मच्छी जास्त ठेवली आईने मला 2 वडापाव आणलं. मी हायजीन वाला आहे, एकच खातो, जास्त 2 नाही खात, जाडा होईल. ठेवू द्या. चल मच्छी बघा, मी आणलं तू खा. बंटूच्या आता कारामाच बघा. बाहेर गेली तरी कोंबडी येते. तुला दुसरी पण आली मांजर. अरे बस, याचा स्पीकर वाजतोय नुसता. जरा फिर घ्या. आईने मच्छी आणले 2 चांगली दिली नाही बा. किती 20 रुपये. 50 रुपयाची. आता 50 झाला. 20चा वाटा आता 50 झाला. जरा थांबा. बंटूला दे बाबा, बंटूला दे, बंटूला दे. हा बंटूला पहिला पाहिजे बाबा. तो का ताटा कसं खाते तो. सपासप संपवेत आता. त्या आईला दे. ह्या आईच्या मांजरीचं वैशिष्ट्य बघा, चायनीज मांजर. तिच्याकडे कुठली पण मांजर येतात. ही मेली ना, त्याच्यानंतर जी दुसरी मांजर येईल ना, ती पण चायनीजच असते. सगळ्या मांजरी तिच्याकडे अशाच येतात, काय माहिती कशा काय. हा आता कसली वाजत तुझी. ती वाजगत नाही, पण तिच्याकडे तशीच येतात ना. का तिच्याकडे गेले की तशी होतात. ए बंटूलाच पाहिजे सगळं. कसं भॅम्या करतात. चला आई मच्छी साफ करते. आता बसून आपण आराम करूया तिकडं.